मी एक पण व्हिडिओ टाकलेला नाही आहे आणि याचं मोठं कारण म्हणजे दसऱ्याची कामं भरपूर पडलेली होती आणि हे गेले होते बाहेर गावाला, त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यात माझा अँड्रॉइड ज्याच्यावर एडिटिंग करायला मला 2 तास लागत होते. दसऱ्याची कामं, एडिटिंग, ह्या सगळ्याचा काय मेळ जमला नाही. पण माझ्याकडे आता आहे 3 गुड न्यूज. मी गेल्या 4-5 वर्षांपासून यूट्यूबवरती 2-3 चॅनल चालवलेले आहेत. त्यातलं एक ब्लॉगिंग चॅनल होतं आणि बाकीचे सगळे न्यूज चॅनल होते, पण ते सगळे फ्लॉप ठरलेले आहेत. पण आत्ता आपल्या या चॅनलला एक मोठं यश आलेलं आहे आणि तीच आहे पहिली गुड न्यूज, जी खास बारक्यामुळे आहे. आणि ती गुड न्यूज बारक्या सांगणार आहे. कुठली? 10,000 फॉलोअर्स झाले. थँक्यू. आता आपल्या कॅमेरामन क्लिकचे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं तुमचं प्रेम आणि हे सगळं जे यश आहे ते फक्त तुमचं आहे. खूप खूप धन्यवाद या पहिल्या गुड न्यूजसाठी. आजच्या 3 गुड न्यूजचं सेलिब्रेशन आम्ही संध्याकाळी करणारच आहे, पण त्याआधी एक शूट आले, त्यासाठी आम्ही आलो खराडीमध्ये. फ्लेवर्स नावाचं एक कॅफे आहे आणि इथं आहे आजचं शूट. या कॅफेत काही दिवसांसाठी ऑफर्स आहेत. लार्ज पिझ्झावर मीडियम पिझ्झा फ्री, सँडविचवर जामून शॉट फ्री असं. आणि हे आहे बिहाइंड द सीन्स, इथे शूट चालू आहे. रिमोट कंट्रोल मोबाईल नको घेऊ. रिमोट कंट्रोलची कार पाहिजे तुला? कशाला? दगड हे काय माहिती आहे का तुला? काय? हे जामून शॉट आहे, आपल्याला शूटला दिले. पिणार आहे का तू? तू जांभळं बघितलं का गावाकडे गेल्यावर? जांभळाचं झाड हे आहे की पी. तुम्हाला सुद्धा जामून शॉट आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांग. पी ना थोडा. वा मस्त आहे. मिळत नाही, खूप महाग असतो हा. काढते तू दाखवतो. हे बघ दाखव. असं कोण खातं? आता इथलं सगळं शूट उरकलेलं आहे आणि संध्याकाळी एक पार्टी आहे, त्यासाठी आम्ही जाणार आहे. आणि त्या पार्टीत गेल्यानंतर आमची सगळ्यात मोठी जी गुड न्यूज आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. शूटवरून घरी चाललो होतो आणि याला ड्रॅगन फ्रूट दिसले आणि मागं लागले की आता हे खायचंच आहे म्हणून आम्ही घेतलं ड्रॅगन फ्रूट्स. अहो, पहिली गुड न्यूज तर मी सांगितली, दुसरी गुड न्यूज काय? दुसरी शुभवार्ता ही आहे की आपण रांगेत उभा न राहता iPhone 16 Pro Max घेतलाय ब्लॅकने एक्स्ट्रा पैसे देऊन. 20 तारखेला आयफोन लॉन्च झालाय आणि त्या दिवसापासून आम्ही लय प्रयत्न केले, ऑनलाईन बघितलं, सगळं दुकानं बघितली, पण आम्हाला काय मिळालं नाही. शेवटी एक दुकानदार म्हणायला लागला 10,000 रुपये जास्त द्या, म्हणून आम्ही 10,000 जास्त देऊन ब्लॅकने आयफोन घेतला. शूट उरकून आम्ही घरी आलो आणि घरी येऊन आताच चाललोय एका पार्टीला. ही आहे फ्रेशर्स पार्टी जी आहे रावेतमध्ये आणि बारक्या सुद्धा तयार झालाय आणि स्पायसी केक सुद्धा. रावेत मधल्या 1221 नावाच्या हॉटेलमध्ये आता आम्ही पोहोचलोय आणि थोड्याच वेळात आम्हाला पिक करायला येतील. आणि इथे आहे फ्रेशर्स पार्टी, भरपूर लोक जमलेले आहेत असं दिसतंय. वर आवाज येतोय, बघूयात. आम्ही आलो इथल्या फ्रेशर्स पार्टीमध्ये, पण इथं हवा आहे फक्त बारक्याची. इथं सगळेजण फक्त बारक्यासोबत फोटो काढण्यात बिझी आहेत आणि खूप मस्त आहे फ्रेशर्स पार्टी, बघू शकताय तुम्ही. चला तर मग ही पार्टी एन्जॉय करूयात आणि त्यानंतर जाऊयात थेट घरी. फ्रेशर्स पार्टी कशी होती अहो? बाकी सगळं राहू दे, हवा कुणाची होती? बारक्या काय राव, फक्त बारक्याला ओळखतात लोक, तुम्हाला विसरले बरं का सगळे. हा, जे ते येईल ते बारक्यांसोबत फोटो काढतोय. काय बारक्या, कसं वाटतंय तुला? एवढे सगळे ओळखतात. हा, किती जण तुझे फॉलोअर्स आहेत बघितलंस काय? हा हा, सेलिब्रेशन करायला काय आणलंय बघा पोरांना. आणि हे सेलिब्रेशन कसलं आहे हो? कसलं सेलिब्रेशन आहे? 500K ऑन YouTube. येस, हीच होती ती तिसरी गुड न्यूज. YouTube वरती आपले 1.5 वर्षामध्ये 5 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले, म्हणजे स्पायसी केकचे. आणि एवढं सोपं नव्हतं, कारण 1-1.5 वर्ष सलग दिवसाआड एक कॉन्टेंट तयार करणं. म्हणजे तुम्ही आजारी असाल, काही असाल तरी पण शूट मात्र सुरू होतं. आणि आता 5 लाख फॉलोअर पूर्ण झाल्यानंतर असं वाटतं की आपण जी मेहनत केली ती सार्थकी लागली आहे. सो लवकरच 1 मिलियनची जोरदार पार्टी होणार. आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. कार्तिक थँक्यू बोल. थँक्यू.
हा तर हीच आता 500K आम्ही पार्टी करणार आहे उद्या. आज प्लॅन होता पण आजचे भरपूर प्लॅन्स बाकी होते त्यामुळं उशीर झालाय. आता थेट उद्या पार्टी करूयात. पार्टीचा ब्लॉग पडणार आहे लवकरच. आजचा दिवस खरंच खूप भारी गेलेला आहे. पूर्ण बिझी दिवस होता. शूट होतं, पार्टी होती, सगळं एन्जॉय केलेलं आहे आम्ही. आणि 500Kचं सेलिब्रेशनची मला खूप आतुरता लागली की आम्ही नेमकं काय करणार आहे. आमचं घरातच सेलिब्रेशन करायचं चाललेलं आहे, कारण बाहेर जायचं म्हटलं तर पाऊस इतका चालू आहे ना की मनच होत नाही अजिबात. तर आम्ही म्हटलं की फॅमिलीसोबत सेलिब्रेट करूयात, कारण आमच्या यशामागे खरा हात फॅमिलीच आहे. त्यांनी माझ्या बाळाला सांभाळलं किंवा कार्तिकच्या आईवडिलांनी जे त्याच्यासाठी मेहनत घेत आहेत, या सगळ्यामध्ये किंवा आमच्या पूर्ण चॅनलमध्ये आमच्या घरच्यांचं सगळ्यात मोठं म्हणजे जी सपोर्ट सिस्टीम असते ना, ते आमच्या घरचे आहेत. त्यामुळे आम्ही ह्या सेलिब्रेशन घरीच करणार आहे. बघूयात आता उद्याच्या सेलिब्रेशनमध्ये नेमकं काय काय घडतं.